रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज कीर्तन वार्ता या YouTube चॅनलच्या वतीने मी आज तेलंगे सर यांना भेटण्यासाठी त्यांच्या क्लासेसवर आलेला आहे. बरेच दिवसापासून तेलंगे सरांची आणि माझी भेट झाली नव्हती. आज मला वाटतं 5-6 महिने किंवा वर्ष उलटले असेल. बरोबर. आज पहिल्यांदा भेट होत आहे. यापूर्वीही मी या क्लासवर अनेकदा येऊन गेलेलो आहे, पण सरांचे योगायोग असा की सरांची आणि माझी भेट आज झालेली आहे. नमस्कार सर. नमस्कार. तेलंगे सर मला वाटतं शिरूरच्या एका महाविद्यालयावर सर नोकरी करतात. कोणती नोकरी करतात सर? कला शिक्षक म्हणून आहे. कोणते सर? स्वामी विवेकानंद विद्यालय शिरूर ताजबंद. स्वामी विवेकानंद शिरूर ताजबंद या महाविद्यालयावर कला शिक्षक म्हणून तेलंगे सर आहेत. आपलं पूर्ण नाव काय आहे सर? तेलंगे मोहन केरबा. मोहन केरबा तेलंगे. आणि गाव कोणतं? मूळ हळी. हळी हंडरगोळी. हळी हंडरगोळी आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. अख्ख्या महाराष्ट्राला किंवा भारत देशाला हळी हंडरगोळी हे नाव बैलाचा बाजार असल्यामुळे माहिती आहे. तेलंगे सर एक कला शिक्षक आहेत आणि उत्कृष्ट तबला वादक आहेत. मी त्यांचा तबला अनेक ठिकाणी स्टेजवरून पाहिलेला आहे. मला वाटतं माननीय आमदार साहेबांच्या मुलाच्या लग्नामध्ये सुद्धा स्टेजवर मी सरांचा तबला ऐकलेला आहे. सर तबल्यामध्ये पूर्ण काय शिक्षण झालेलं आहे सर? माझं तबल्यामध्ये विशारद आहे. तबल्यामध्ये सरांचं विशारद झालेलं आहे. म्हणजे BA. विशारद म्हणजे BA का सर? मधलं BA. मग ह्याच्यामध्ये काही पुरस्कार मी असा ऐकून आहे की तेलंगे सरांना राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळालेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण सरांनाच विचारू कोणता पुरस्कार आहे आपल्याला? सर मला 4 वर्षापूर्वी ढोलकी मधला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. सरांना 4 वर्षापूर्वी राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. कोणता पुरस्कार आहे तो? ढोलकी मध्ये. ढोलकी मध्ये. ढोलकी वाजवता? हो. वा वा. सरांबद्दल. सर तबला तर वाजवतातच, पण सरांना ढोलकीमध्ये राज्य लेवलचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर तबल्यामध्ये काय मिळालेलं आहे सरांना? तबल्यामध्ये आता विद्यार्थीच घडवण्यात चालू आहे. बरोबर. पण हे मी काम करत असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये कला आणि संगीत ही एकच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरोबर. कला शिक्षक आहे आणि म्युझिक शिक्षक आहे. बरोबर. त्यामुळे गेल्या वर्षीचा रंगकर्मी पुरस्कार तो सुद्धा राज्यस्तरीय मलाच मिळाला. बरोबर. कला क्षेत्रामध्ये रंगकर्मी पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार असतो का? दोन्ही राज्यस्तरीय. तोही तेलंगे सरांना भेटलेला आहे. आणि एक कलाकार असल्यामुळे तेलंगे सर ढोलकी वाजवतात, तबला वाजवतात, बरोबर, पेटी वाजवतात, म्हणजे हे हार्मोनियम सुद्धा तेलंगे सर वाजवतात. आणि विशेष म्हणजे काही मित्राच्या वतीने किंवा इतरांच्या लग्नातील काही कार्यक्रम, लग्नापूर्वी जो काही 1-2 तास कार्यक्रम चालतो, विशेष कुठं वेळ मिळाल्यानंतर ते सुद्धा त्या कार्यक्रमाला मी सरांना अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. बरोबर. आता आपण ही चर्चा न लांबवता आता सरांची जी विद्यार्थी आहेत त्यामध्ये एक मुलगी आहे. ते मला वाटतं किती परीक्षा दिली तू? 5 परीक्षा दिलेली आहे. काय नाव आहे तुझं? जरा मोठ्यानं सांग बरं. गौरी मोहन पुणे. गौरी मोहन पुणे. पुणे. पहा, गौरी मोहन पुणे. कुठली आहेस तू? ह्या अहमदपूर मधलीच आहे ही मुलगी. तर हिनं 5 परीक्षा दिलेल्या आहेत. एकूण किती परीक्षा दिल्या जाव्याचं? 7 विशारदपर्यंत. विशारद तबला ज्या मुलीला म्हणजे किंवा मुलाला तबला जर शिकायचा असेल तर 7 परीक्षा लागतात असं सर सांगत आहे. विशारद पर्यंत 7 परीक्षा. मला वाटतं किती वर्षाला 1 परीक्षा असते? वर्षाला 1. एका वर्षाला 1 परीक्षा असते. 7 वर्ष. तर असे 7 परीक्षा. तर या गौरी ताईंनी, गौरी पुणे ही मुलगी आहे, तिच्याकडे थोडस दाखव की. काही गौरी पुणे नावाची मुलगी आहे. हिनं 5 परीक्षा दिलेल्या आहेत. आपण तेलंगे सरांची विद्यार्थिनी, असे अनेक इथं विद्यार्थी आहेत. तुझं नाव काय छोटू? बर. हा विद्यार्थी कधी आलेला आहेस तू? 2 वर्षापूर्वी आहे. तर आपण वेळ न घालता या मुलींचा आपण तबला पाहणार आहोत. आणि तू कोणता ताल वाजवणार आहेस? झपतालमध्ये कायदा वाजवणार आहे. तर आपण पाहू. हार्मोनियम सोबत वाजवायचं कसं म्हणा, म्हणजे हार्मोनियमचा आवाज थोडासा जास्त असतो, तेवढंसं काही तबल्याचं महत्व समजत नाही.
तुला जर काही अडचण जर येत असेल तर हार्मोनियम वाजवायला काही हरकत नाही, पण त्याचं महत्व समाजात म्हणजे समाजापर्यंत पोहोचणं, त्याच्यामुळे तेच वाजवलेलं तू छान चालेल. तर आपण रोहिणी पुणे, गौरी पुणे या मुलीचा जपताल आपण पाहू. आसावरी संगीत विद्यालयामधली विद्यार्थिनी आपल्या समोर ताल आहे जपताल, याच्यामध्ये त्याने एकपट दुप्पट मध्ये तेलंगे सरांच्या आसावरी संगीत या संस्थेचं नाव आसावरी संगीत विद्यालय आहे. आपण विसरून गेलो ते.